बघा प्रॉफिट लॉसचं सेकंड पार्ट बघा. क्वेश्चन नंबर 1. Manish purchased 25 kg of rice at rupees 32 per kg and 15 kg of rice at rupees 36 per kg. He mixed the two varieties of rice and sold it at rupees 40.20 rupees per kg. What is the percent profit on after this transaction? बघा, मनीषकडे 25 kg राईस घेतला, त्याची सीपी काढू आपण. 25 kg राईस घेतला 32 च्या रेटने. म्हणजे पहिल्या व्हॅरायटीचा राईस आहे तो बघा, 25 दुनी 50, 25 त्रिक 50, 25 त्रिक 75 आणि 5 80. म्हणजे पहिला जो व्हॅरायटीचा राईस आहे तो आहे, त्याची सीपी झाली 800 रुपये. आणि दुसरा 15 kg राईस घेतला त्यानं 36 रुपये पर kg ना. 15 kg राईस घेतला 36 रुपये पर kg. 15 8 9 15 45 9 54. म्हणजे आपल्याला त्यानं टोटल कितीचा राईस घेतला? 15 आणि 25 म्हणजे 40 kg राईस घेतला. किती रुपयाला? 8 1340 रुपयाला. म्हणजे झाली सीपी. बघा, पहिल्या व्हॅरायटीचा राईस जो आहे 25 kg राईस 32 रुपयाच्या भावाने घेतला आणि दुसरा 15 kg राईस 36 रुपयाचा घेतला आणि त्याने मिक्स केलं. मिक्स केल्यावर आपल्याला काय मिळालं? त्यानं 40 kg राईस घेतला 1340 रुपयाचा. 40 kg राईस घेतला त्यानं 1340 रुपयाचा आणि विकला कितीला? विकला त्यानं 40 रुपये 20 पैसे पर kg. एका kg ला पर kg ला विकला. म्हणजे त्यानं टोटल हे झाली त्याची सीपी. एसपी किती? टोटल प्राइस किती? 40 आणि त्याचा भाव किती, रेट किती आहे? 40.20. म्हणजे बघा, हे 0 2 0 द्यायचे, हा 0 आणि 0. 4 दुने 8, 0 4 चूक 16. पॉईंट नंतर 2 0 नंतर पॉईंट. हे झाली त्याची एसपी. 40.20 रुपये पर kg न 40 किलोचा राईस त्यानं विकला. आपल्याला 40 किलो राईस मिक्सचर केल्यानंतर म्हणजे सीपी झाली 1340 रुपये आणि एसपी झाली 1608 रुपये. 1340 रुपयाला आपण घेतला आणि 1608 रुपयाला विकला. तर आपल्याला विचारलं त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे. आपल्याला माहिती आहे प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे सीपी एसपी मायनस सीपी. एसपी किती आहे आपली? 1608 मायनस सीपी किती आहे? 1340 अपॉन ऑलवेज सीपी राहते म्हणजे 1340 इंटू 100. 8 10 4 गेले 6 राहिले, इथं 1 आला. 6 4 गेले 2, 1 0 अपॉन 1340 इंटू 100. हा 0 0 कॅन्सल. 134 134 134 दुनी 68. तो 134 दुनी 268. 2 इंटू 10 20%. प्रॉफिट पर्सेंट किती येईल? 20%. सो ऑप्शन नंबर ए. बघा परत एकदा, मनीष परचेस 25 kg ऑफ राईस, म्हणजे 25 किलो राईस घेतला 32च्या भावाने 800 रुपयाचा झाला. दुसऱ्या व्हॅरायटीचा राईस घेतला 15 किलो 36च्या भावाने 540 रुपयाचा आणि हे मिक्स केलं त्यानं. म्हणजे 40 kg राईस घेतला त्यानं 1340 रुपयाला आणि विकला कितीला? विकला त्यानं 40.20 रुपयाच्या पर kg भावाने. आपल्याकडे राईस किती? 40. टोटल दर विकला कितीला? 1608 रुपयाला. म्हणजे 1340ला घेतला 1608ला विकला. मग आपल्याकडे पर्सेंट प्रॉफिट म्हणजे एसपी मायनस सीपी अपॉन नेहमी सीपीच राहते, कारण प्रॉफिट ऑर लॉस ऑलवेज ऑन कॉस्ट प्राइस गुणिले 100. सो याचं उत्तर येईल 20%. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ट्रेडर मिक्सेस 3 व्हरायटी ऑफ ग्राउंडनट्स costing rupees 50, costing rupees 50, rupees 20 and rupees 30 per kg in the ratio
2:4:3 इन टर्म्स ऑफ वेट, म्हणजे हे वजन आहे, वेट आहे, आणि 3 व्हरायटीचे ग्राउंडनट्स आहेत, त्याची कॉस्ट दिलेली आहे 50 रुपये, 20 रुपये आणि 30 रुपीज पर केजी या वेटमध्ये मिक्स केले आणि सेल द मिक्सचर ऑफ 33 पर केजी. बघा 50 रुपये पर केजीचे वेट किती आहे? 2 × 50 100x, म्हणजे तरी 3 व्हरायटीज. ह्या पहिली व्हरायटी झाली. दुसरी व्हरायटी 20 × 40 20 × 4 80x, आणि तिसरी व्हरायटी 3 × 30 90x. आणि हे टोटल मिक्सचर आहे. टोटल मिक्सचर हे किती झालं? टोटल 100 + 80 180 180 + 90 270 x, म्हणजे 270 ला आपण समजा एक्सचा आपण रेशो आहे म्हणून घेतलेला आहे, पण 270 ला आपण त्याचं सीपी केलेलं आहे, विकत घेतलेलं आहे, सीपी झालेलं आहे. आणि मिक्सचर सेल किती दिला? 33 पर केजी. तर आपल्याला वेट किती दिलेलं आहे? 2 + 4 + 3, 2 + 4 6 6 + 3 9 9 इंटू मिक्सचर 33, टोटल वेट 33. 3 × 27 7, चले 2 3 × 27 27 आणि 2 29, म्हणजे 270 ला आपण घेतला आणि 297 ला सेल केलं, म्हणजे आपली सीपी किती झाली? 270. एक्स जरी नाही लिहिलं कारण रेशोमध्ये आहे, रेशोमध्ये आपण सेम घेतो, म्हणजे 270 ला आपली सीपी झाली आणि 297 ला विकलो. 270 ला विकत घेतलं आणि 297 ला विकलो. आपल्याला व्हॉट पर्सेंट ऑफ प्रॉफिट डज इट मेक? तर आताच पाहिलं आपण. पर्सेंट प्रॉफिट म्हणजे SP 297 मायनस CP अपॉन ऑलवेज CP इंटू 100. 27 अपॉन 270 इंटू 100. 297 मायनस 270 27, 27 1 27 27 10 270 10 1 10 10 2 100, 10%. 10% प्रॉफिट. परत एकदा बघा, 3 व्हरायटीचे आपल्याला ग्राउंडनट्स दिलेले आहेत, त्याची किंमत आहे 50 20 आणि 30 पर केजी, म्हणजे रेशो दिलेला आहे वेटचा की 2:4, म्हणजे हे 2 किलो 4 किलो आणि 3 किलो मध्ये दिलेलं आहे. जर 50 रुपये पर किलोचं 2 किलो असेल तर 20 रुपये किलोचं 4 किलो असेल आणि 30 रुपये किलोचं 3 किलो असेल. आणि हे मिक्स केल्यानंतर जे रेट आहे, जे वेट आहे ते पूर्ण 33 रुपीज पर केजीने आपण विकलेलं आहे. तर आपण याची व्हॅल्यू काढली तर 270 रुपीज झाली, म्हणजे 270 रुपीजला आपण विकत घेतलं आणि 33 पर केजी. तर पर केजी कसं काढलं? यांच्या रेशोची ॲडिशन, 2 + 4 + 3 6 + 3 9 9 × 33 9 × 30 297 ला आपण विकलो. 270 ला विकत घेतलं, 297 ला विकलं, आणि पर्सेंट प्रॉफिट म्हणजे SP मायनस CP अपॉन CP इंटू 100. तर आपला आन्सर आहे 10%. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बाय सेलिंग 100 पेन्सिल्स shopkeeper gains the selling price of 20 pencils. His gain percentage. आपल्याला माहिती आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे SP मायनस CP इक्वल टू प्रॉफिट, प्रॉफिट और गेन. ठीक आहे. तर बाय सेलिंग 100 पेन्सिल, म्हणजे आपण 100 पेन्सिलची सेलिंग केली, 100 पेन्सिल सेलिंग केली, तर आपल्याला कॉस्ट प्राइस पण सेलिंग 100 पेन्सिलची असायला पाहिजे. तो 100, तर 100 पेन्सिलची जर सेलिंग केली आणि 100 पेन्सिल आपण विकत घेतल्या आणि 100 पेन्सिलची सेलिंग केली, तर आपल्याला गेन किती होते? गेन होते आपल्याला 20 पेन्सिल्स, सेलिंग प्राइस ऑफ 20 पेन्सिल म्हणजे 20 SP. बघा SP मायनस CP म्हणजे प्रॉफिट. आपल्याला दिलेलं आहे की 100 पेन्सिलचं शॉप 100 बाय सेलिंग 100 पेन्सिल्स, म्हणजे 100 पेन्सिल जर आपण विकल्या
आता 100 पेन्सिल विकायसाठी आपल्याकडे 100 पेन्सिल्स असायला पाहिजे. मग 100 पेन्सिल आपण घेतलेले असतील. मग 100 SP मायनस 100 CP तर काय होते, तर गेन होते 20 पेन्सिल्सचा गेन होते, म्हणजे प्रॉफिट होते. SP मायनस CP इक्वल टू 20 SP गेन होते. बघा हे सॉल्व्ह करून 100 SP इज इक्वल टू 100 इकडे जाईल 120 सॉरी 100 SP मायनस 100 SP मायनस 20 SP 100 SP minus 20 SP is equal to 100 CP. 80 SP is equal to 100 CP. बरोबर आहे. आता आपण रेशो मध्ये याच आपल्या व्हिडिओ चॅनलवर आपण शिकलो आहे की 2A इज इक्वल टू 3B असेल तर A इज टू B चा रेशो काय येईल 3:2 उलट घ्यायचं सेम इथंच 80 SP इज इक्वल टू 100 CP आहे तर SP इज टू CP चा रेशो काय येईल 100:80 आणि आपल्याला विचारलं काय विचारलेलं आहे आपल्याला हिज गेन पर्सेंट विचारलेला आहे पर्सेंट प्रॉफिट विचारलेला आहे गेन पर्सेंट म्हणजे पर्सेंट प्रॉफिट आणि पर्सेंट प्रॉफिट आपल्याला माहिती आहे SP मायनस CP SP किती आहे 100 CP किती आहे 80 SP 100 मायनस 80 अपॉन CP किती आहे ऑलवेज CP वरच आपला हे असते प्रॉफिट आणि लॉस ऑलवेज डिपेंड्स अपॉन CP CP आहे 80 into 100 so 20 divided by 100 into 100 20 का 20 20 चुक 80 4 into 25 so 25 will be our answer. परत एकदा पहा आपल्याला दिलेला बाय सेलिंग 100 पेन्सिल शॉपकीपर गेन्स द सेलिंग प्राइस ऑफ 20 पेन्सिल्स गेन किंवा प्रॉफिटचा फॉर्म्युला SP मायनस CP इज इक्वल टू प्रॉफिट और गेन. आता 100 पेन्सिल्स सेल केल्या तर आपल्याला 20 पेन्सिल सेलिंग प्राइसच्या 20 सेलिंग पेन्सिल्सची आपल्याला व्हॅल्यू मिळते. पण 100 पेन्सिल सेल करायसाठी आपल्याकडे कॉस्ट प्राइस पण पाहिजे 100 पेन्सिलची म्हणजे 100 पेन्सिल विकायसाठी आपल्याला 100 पेन्सिल आपल्याकडे सुद्धा पाहिजे तर आधी आपण विकत घेतले असतीलच. मग 100 SP मायनस 100 CP आपल्याला काय मिळतं प्रॉफिट मिळतं. प्रॉफिट किती दिलेलं आहे 20 SP तर हा 100 SP मायनस 100 SP मायनस 20 SP इज इक्वल टू हा इकडे गेला तर 100 CP so 100 minus 20 80 SP is equal to 100 CP. SP is to CP चा रेशो काढला आपण 100 is to 80 आणि याच्यावरून काढायचा पर्सेंट लॉस SP ची व्हॅल्यू आहे 100 CP ची व्हॅल्यू आहे आपली 80 SP minus CP upon CP into 100 आन्सर 25%. बघा नेक्स्ट क्वेश्चन. A man sold 18 cots for rupees 16800 16,800 gaining thereby the cost price of 3 cots. The cost price of cot is बघा 18 cots त्याने विकले 18 कॉट्सची जे सेलिंग प्राइस आहे ती 16,800 आहे. जर त्यांना 18 कॉस्ट विकले त्याला प्रॉफिट होते 3 कॉस्टचा 18 कॉस्ट मायनस 18 कॉस्ट विकायसाठी त्याच्याकडे 18 कॉस्ट कॉट्स पाहिजे सुद्धा. मग 18 SP मायनस 18 CP इज इक्वल टू त्याला किती काय होते कॉस्ट प्राइस ऑफ 3 कॉस्ट 3 CP म्हणजे 18 SP मायनस 18 CP इज इक्वल टू 3 CP 18 SP
इक्वल टू 18 इकडे गेला, 18 आणि 3 21 CP. आपल्याला दिलं काय 18 SP कितीला विकलेला आहे, 18 मॅन सोल्ड 18 कॉट्स कितीला 16,800ला. याची व्हॅल्यू आपल्याला 16,800 दिलेली आहे आणि 21 CP. तर CP इज इक्वल टू 16,800 डिवाइड बाय 21. 21 8 168 800 म्हणजे CP जी किती झाली 800. आपल्याला काय विचारलेलं आहे, द कॉस्ट प्राइस ऑफ कॉटची प्रोसेस किती विचारलेली आहे, ती दिलेली आहे आपल्याला, किती सांगितले 800 रुपये. परत नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आपला झालेला आहे पहिल्या पार्टमध्ये. असाच क्वेश्चन जे आपण याच्यात बघूया. ऑरेंजेस आर बॉट ॲट 5 फॉर ₹10. 5 ऑरेंजेस घेतले आपण 10 रुपयाला आणि सोल्ड 6 ऑरेंजेस फॉर 15. 5 घेतले आणि 5 घेतले 10 रुपयात आणि 6 विकले 15 रुपयात. पण आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ आर्टिकल्स, नंबर ऑफ ऑरेंजेस सेम पाहिजे. त्याला सेम कसं करायचं, त्यांचं एलसीएम घ्यायचं. एलसीएम 30. याला 6 मल्टिप्लाय करायचं, याला 5 मल्टिप्लाय करायला लागेल 30 येण्यासाठी. तो हे झाली CP SP. त्यानं याला 6 मल्टिप्लाय करायचं 30 ऑरेंजेस, याला पण 6 मल्टिप्लाय करायचं 60. याला 5 मल्टिप्लाय करायचं 30 ऑरेंजेस, हे झाली CP SP. याला पण 5 मल्टिप्लाय 15 5 75. CP किती झाली 60, SP 75. द प्रॉफिट और लॉस ॲज पर्सेंटेज विचारलेला आहे. तर 60 प्रॉफिट आणि लॉस, प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंटेज विचारलेला आहे. तर SP जास्त आहे, मोठी संख्या आहे आणि CP कमी आहे, तर मग प्रॉफिट झाला असेल. SP मायनस CP अपॉन नेहमी काय असते आपलं CP किती आहे 60. CP या ठिकाणी 60 आहे, तर 60 इंटू 100. 75 मायनस 60 15 अपॉन 60 इंटू 100. 15 का 15 15 60. 4 इंटू 25%. So our answer will be 25%. 25% profit. Next question बघा. The cost price of 2 article is the same and one article among them is sold at profit 15 and other is sold at the profit of 12%. If the difference between their selling prices is 18 rupees 18, what is the cost price of each article? दोन आर्टिकलची कॉस्ट प्राइस सेम आहे, समजा 100 आहे. पहिला आर्टिकल जर सेल केला तर त्याच्यामध्ये त्याला 15% प्रॉफिट होते. म्हणजे 100ची वस्तू आहे 115ला विकली जाते. अदर इज सोल्ड ॲट 12% प्रॉफिट. म्हणजे दुसरी हे जी पहिली हे झाली, दुसरी जी वस्तू आहे ती 112 गेली, 12% प्रॉफिट. If the difference between their selling price is ₹18, what is the cost price of each article? आता इथं डिफरन्स किती आहे 115 आणि 112 मध्ये डिफरन्स किती आहे. हे सेलिंग प्राइस आहे पहिल्याची, हे सेलिंग प्राइस आहे दुसऱ्याची. हे SP आहे पहिल्याची, हे SP आहे दुसऱ्याची SP1. याच्यामध्ये फरक कितीचा आहे 3चा, पण ॲक्च्युअलमध्ये फरक कितीचा आहे 18चा. म्हणजे बघा 100ची जर 100ला वस्तू जर असेल आपली तर फरक आहे 3चा. पण फरक जर 18 असेल तर कॉस्ट प्राइस विचारलेली आपल्याला, कॉस्ट प्राइस सेम आहे. 1800 18 इंटू 100, 18 इंटू 100 100 डिवायडेड बाय 3 600. तो आपली कॉस्ट प्राइस काही 600. दोन आर्टिकलची कॉस्ट प्राइस सेम आहे, कॉस्ट प्राइस आपण 100 घेतली.
पहिला आर्टिकल जर सेल केला तर 115 तर त्याला 15% प्रॉफिट येते, म्हणजे 115. कॉस्ट प्राईस 100 असेल तर सेलिंग प्राईस 115. दुसरा आर्टिकल सेल केला तर कॉस्ट प्राईस 100 असेल तर तो 12% प्रॉफिटनं 112. आणि या दोन्ही सेलिंग प्राईसचे जे डिफरन्स आहे ते दिलेलं आहे आपल्याला 18 रुपये. हे सर्व रेशो आहेत. 100, 115, 100, 112 रेशो आहेत आणि 18 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. आणि या रेशोमध्ये हे सुद्धा रेशोज आहे. त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3चा आहे. म्हणजे जर 100 कॉस्ट प्राईस असेल, जर 100 कॉस्ट प्राईस असेल तर डिफरन्स किती आहे सेलिंग प्राइसेसमध्ये? 3 रुपयाचा. म्हणजे 100 कॉस्ट प्राईस असेल तर डिफरन्स 3 रुपयाचा आहे, पण ऍक्च्युअल डिफरन्स 18चा आहे. तर 18चा आहे ऍक्च्युअल, तर मग ऍक्च्युअल कॉस्ट प्राईस किती असेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 600 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Cost price of 100 book is equal to the selling price of 60 books. Again personal, तो easy question आहे. 100 CP is equal to selling price of 60 book. 60 book. रेशो मध्ये शिकलो आपण 3 is equal to 2B असला तर रेशो A is to B, 2 is to 3. सेम करायचं सर. तर CP is to CP is to CP is to SP. CP is to SP. CP is to SP काही 60 into 100 आणि CP is to SP आला 100. CP is to SP आपला 100 आला. 60 is to 100 आपण विचारलं काय द गेन पर्सेंटेज और लॉस पर्सेंटेज. SP जास्त आहे, SP जास्त आहे तर आपला प्रॉफिट पर्सेंटेज 100 minus 60 upon 60 into 100. 40 upon 60 into 100. 0 0 cancel. 400 divided by 6. 6 6 36. चालेल 4 6 6 36 66.66%. परत एकदा बघा. आपल्याला दिलेलं आहे 100 CP इज इक्वल टू 60 SP. आपण रेशोमध्ये शिकलेलो आहे 2A इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 2B असला तर रेशो येईल 2:3. CP आणि SP चा रेशो काय येईल? हा 60 इकडे घेतला 60:100. आपल्याला गेन पर्सेंट आता इथं व्हॅल्यू आहे CP 60 आणि SP 100. आपल्याला SP जास्त आहे म्हणून प्रॉफिट होईल 100 minus 60 अपॉन ऑलवेज CP राहील आपला इंटू 100. 40 by 60 into 100. 66.66. Thank you very much.